ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नाही, आता चंद्रकांत दादांची आणि आमच्या तिन्ही पक्षांची त्यांच्याच बंगल्यावर एक 2-3 दिवसापूर्वी बैठक झालेली होती। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा लढवायच्या त्याबद्दल त्यांनी विधान केलं। हे खरोखरच दुर्दैवी आहे, कारण आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा बसायचं ठरलेलं होतं। आता ज्या जागा आहेत त्या तिन्ही पार्टीने बसून ठरवायचं आहे आणि ठरलेलं आहे की ज्या जागा गेल्या वेळेला असतील किंवा त्याच्यावर मतांतर असू शकतात, समजा एकत्रपणानं जर निवडणूक नाही लढवता आली तर स्वतःच लढायची, परंतु महायुतीचा झेंडा फडकवायचा हे आमचं ठरलेलं आहे आणि एकमेकावर टीका करायची नाही। आता दुसरा जो पदवीधर मतदारसंघात आहे त्याच्यामध्ये त्यांना माहिती नाही की अजून 1 वर्षभर निवडणूक आहे। 1 वर्षाच्या निवडणुकीबद्दल आता चर्चा का होती उमेदवाराची मला कळत नाही। गेल्या वेळेला शरद पवार गटाचे अरुण लाड हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले होते। अरुण लाडांनी पक्ष बदललेला नाही, त्याच्या चिरंजीवांनी बदललेला आहे। गेल्या वेळेला अरुण लाडनी मला स्पष्ट सांगितलं होतं की पुढच्या वेळेला मी आणि आमच्या घरातला कुणी राहणार नाही, भया मानला तुम्ही उभा करा। भया माननी माझ्यासाठी फार कष्ट घेतले, असं होऊन त्यांनी पक्ष बदललेला आहे। त्यांच्याबद्दलची असलेली नाराजी ज्या वेळेला आम्ही तिन्ही पक्ष बसू उमेदवारीबद्दल त्यावेळेला आम्ही समजावून सांगू आणि आम्ही ही जागा त्यांना सोडण्यासाठी आग्रह धरू, नाहीतर मग शेवटी मैत्रीपूर्ण लढत केल्याचं कारण काय आहे की कोल्हापूर जिल्ह्यानंच गेल्या वेळा 68% मतदान केल्यामुळं आपले ते अरुणांना लाड निवडून आलेले आहे। फार मोठी महत्वपूर्ण भूमिका भयासाहेब मानेच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यानं बजावलेली आहे। आमचा हा मेरिटचा वाद आहे, आमचा हक्क आहे आणि आम्हाला हे तिकीट मागण्यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना सगळं समजावून सांगू आणि आम्ही कसं निवडून येणार आहोत आणि हा शरद लाड कसा पराभूत होणार आहे हे आम्ही गणितद्वारे त्यांना पटवून देऊ। मुंबईमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात प्राथमिक चर्चा किंवा तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने आरक्षण जाहीर झाल्यानंतर या संदर्भात पुढची चर्चा करायचं असं तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने ठरले असताना मग चंद्रकांत दादा जाहीरपणे अशा पद्धतीनं नाही, आता जेव्हा पुन्हा बैठक होईल त्यावेळेला आम्ही चंद्रकांत दादाला विचारू की दादा असं ठरलं असताना असं वक्तव्य करणं बरोबर नाही। तिन्ही पक्षामध्ये विनाकारण गैरमेळ होतोय, शेवटी आपल्याला सत्ता आणायची आहे महायुतीची। कोणी माझं एक बरं आहे की माझं एक माणूस मी हळवंकरांशी काय बोलतोय असं व्यक्तिगत नाही पण जाहीर बोलतो ते सगळं कॅसेट करत असतो आणि मग तुमच्यासारख्याने धसवा केला की मग तो ऐकवतो। आत्ताही प्रेस कॉन्फरन्समध्ये मी काल काय म्हटलो हे मी दाखवेन। मी असं म्हटलं कसं असतं की सुरुवातीला आपण नावांचे उल्लेख करतो, व्यासपीठावर उपस्थित म्हणजे काय समजा काल होतं जिल्हाध्यक्ष सम्राट माडिक, शरद लाडच्या नावाशी जरा मी थपकून असं म्हटलं की शरद लाड की जे भविष्यातले पदवीधरचे उमेदवार असू शकतात त्याला दिल्लीने मान्यता मिळाल्यानंतर मला कार्यपद्धती माहिती आहे, पहिले आमचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवते, राष्ट्रीय पार्लमेंटरी बोर्ड ठरवते, मग मी घोषित करणारी ऑथॉरिटी अध्यक्ष होतो तेव्हा पण नाही, माझी टीम आहे ती टीम ठरवणार। त्यामुळे मी काही शरद लाडांची उमेदवारी घोषित नाही केली, पण राजकारणामध्ये कोणी कोणाकडे काही हेतू नाही निस्वार्थ बुद्धीने आलो असं नसतं। शरद लाडांच्या घरामध्ये पदवीधरची आमदारकी असताना तुम्ही नाही दिली चालेल हो आम्ही येतो असं कधी होतं का? त्यामुळे त्यांचं आणि देवजींचं बोलणं झालेलं आहे। घोषित यावर तुमचं ऑब्जेक्शन जर असेल तर मी काही घोषित केलं नाही। अरुण लाडाने त्यांना काय शब्द दिला त्याचा माझ्या पार्टीशी काहीच संबंध नाही। त्याने अरुण लाडांना जाऊन विचारावं जाब की तुम्ही तर म्हणाला होता की घरातून कोणी आहे, आता शरद लाड कसे गप्प? मुश्रीफांना हे न कळणे की मुश्रीफ हे कच्चे राजकारणी नाही आहेत की राजकारण हे प्रवाही असतं आणि अलीकडे ते इतके प्रवाही आहे की सकाळी दुपारी संध्याकाळी वेगळं असतं। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.